भाजी आहे. मी इथं आलोत आम्ही. आता इथं पण छान आहे पाहण्यासारखं. उद्या सकाळी 11-12 वाजता बसू आपण. काल त्यांच्या समोरच लावला तुम्हाला फोन. त्यांना स्पष्ट सांगितलं दादा नव्हते. कोणी नाही नाही हो. गार्डन मध्ये नाही नाही मी इथंच बसून खा. तसं नाही मध्ये जाऊ येणार नाही की आपल्याला. इथं बसून खा. इथं टाकून नेम थोडा वेळ बसा गार्डन मध्ये थंड हवेत. खायला बघा कसा प्रसाद कसा आहे बघा. या तुम्ही पण छान आहे प्रसाद मस्त. बघा इकडे आहे गार्डन. लहान मुलांना खेळण्यासाठी आहे. सगळे लेकरं आतमध्ये खेळत आहेत पहा. कोणाला काय बसेल चालू खाली रे खाली आता
झालं देवदर्शन, सगळं चांगलं झालंय आणि आता फ्रेश झालेली आहे. फराळाचं बनवायचं आहे सगळ्यांसाठी. दुपारचा टाइम झालेला आहे, 1:30 वाजलेला आहे आणि आता फराळाचं करायचंय. मोठ्याच टोपल्यामध्ये रात्रीच टाकलेला आहे साबुदाणा आणि सकाळी एकदा बनवलाय आणि आता पण त्यातला काही घ्यायचं आहे. आणि वड्यासाठी पण काही मला ठेवायचं आहे. संध्याकाळी साबुदाण्याचे वडे बनवायचे तर त्यासाठी काही ठेवायचं आहे. आता कुकरला थोड्या वेळ लावणार आहे. बटाटे ती मिरच्या ते तळलेले आहेत, बटाटे आणि मिरच्याचे व्यवस्थित तळून घेतले. आता करायची साबुदाण्याची खिचडीसाठी मी आता शेंगदाण्याचं कूट घालत आहे. ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून थोडंसं मीठ घालून जाडसर आधीच काढून ठेवलेला होता जरासा, कारण वेगळं वेगळं शेंगदाण्याचं कूट बनवावं लागते. आणि इतकं ऊन लागत आहे, सारखी लाईट पण चालली, खूप येत आलेलं आहे. दुपारची झोप पण पूर्ण होत नाहीये. गोळ्या खूप भारी दिल्या सरांनी त्या, आणि त्या गोळ्या खाऊन मला झोप येते. शुगरच्या आणि बीपीच्या गोळ्या वगैरे आहेत माझ्या. मला झोप येते पण गरमी कसली होईल आता, आणि परत त्याच्यातून लाईट चाललेली आहे, झोपच पूर्ण होत नाहीये. त्याच्यात थोडंसं मीठ घालून फ्राय करून घ्यायचं ते. त्यांचा पण यायचा टाइम झालाय. मुलांनाही भुका लागल्यात, बनवून ठेवते मी याला. दर्शन पण खूप छान झालं, मस्त दर्शन झालं देवाचं, व्यवस्थित प्रसाद होता तिथं खायला, त्यामुळे काहीच वाटलं नाही, शीण आला नाही. भूक लागली होती मला तिथे गेल्यावर, कारण गोळ्या चालू आहेत ना माझ्या, आणि मी तशीच घेते. देवालाच काळजी असते पहा. देवानीच प्रसाद वगैरे मस्त दिला. एका ठिकाणी गोड होता, गोड नाही खाल्ला मी. अलीकडे महाबळेश्वर तिथं मस्त होता भगर आमटी, छान बनवलेली होती. तिखट झणझणीत, बटाटा मिक्स होतं, सगळं होतं, एकदम चविष्ट बनवलेली होती. आचार्य होते तिथे सगळे करणारे, सारखं चालू होतं बाहेरच्या लोकांसाठी. झाले, आता फराळाचं करून घ्यायचंय. या तुम्ही पण फराळ करायला. परत संध्याकाळी मला आता साबुदाण्याचे वडे बनवायचे तर त्यासाठी पण साबुदाणा ठेवते मी याच्यात. परळीला जातो, पण परळीला दर्शन होत नाहीये. आता 2 दिवसांनी जायचंय परळीला, मला जत्रेत वगैरे जायचंय. तिथला पण तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल. परळीची आमची कशी जत्रा असते ती पण तुम्हाला दाखवणार. जसं शेंगदाण्याचं पीठ म्हणायले आता कूट कमी पडले. मस्त फ्राय केल्यावर खूप छान लागते खिचडी. परत एकदा तुम्हाला सांगते, ह्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर पण करा इतरांना, आणि कमेंट्स करायला विसरू नका. चला तर मग आता दुपारचा आमचा टाइम झालेला आहे फराळ करायचा. तुम्ही पण या फराळ करायला. आता मी इथंच व्हिडिओ स्टॉप करत आहे दुपारचा. नंतरचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. नंतरच्या व्हिडिओचा करेन मी, व्हिडिओचं काम व्यवस्थित करून तुम्हाला पाठवेल.